नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहात की माझा गावाकडून नागपूरपर्यंतचा आपण प्रवास पाहिलेला आहे. आता आपण नागपूरवरून गडचिरोलीकडे निघालेलो आहोत आणि पहा आपला प्रवास सुरूच आहे. आणि पहा वैनगंगा नदीला किती सारं पाणी होतं, तर आता एवढंसं पाणी राहिलेलं आहे. आपण दृश्य पाहत आहोत आणि मी आता पोहोचलेली आहे आरमोरीमध्ये. मागचा व्हिडिओ पूर्ण प्रवासाचा घेतल्यामुळे मी जास्त आता प्रवासाचा शूट घेतला नाही, दुसऱ्या गावांचा वगैरे. आणि आपण आता डायरेक्ट पोहोचलेलो आहोत गडचिरोलीच्या जवळ. आणि हे पहा, हा जो ब्रिज आहे तो आपला गडचिरोलीचा ब्रिज आहे, पाहून समजलंच असेल. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पावसाळ्यामध्ये की किती सारं पाणी आलं होतं. आणि हे पहा, पूर्ण पाणी आता आटून गेलेलं आहे. आणि फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत आपल्या गडचिरोलीमध्ये. आणि मी इथं ई रिक्षाचा वेट करत होते. आणि हे पहा, आपला रिक्षा पण आलेला आहे आणि आपण आता जात आहोत आपल्या घराकडे. आणि एवढ्या दिवसानंतर गडचिरोलीमध्ये आल्यामुळं खूपच छान वाटत होतं. सगळं नवीन नवीन वेगवेगळं वाटत होतं. अचानक तसं वाटतं थोडे दिवस. तर मित्रांनो, फायनली मी घरी पोहोचलेली आहे. एवढा बेकार प्रवास करून खूप जास्त थकली आहे मी आता. हे बघा, आमचं कॅन आणून ठेवलेलंच आहे पाण्याचा. हे बघा किती धूळ धूळ झाली आहे सगळीकडे. कॅन आणून ठेवलेला आहे पाण्याचा. आता ओपन करूया आपलं दार. 1 महिन्याच्या नंतर दार ओपन केले. बापरे, पूर्ण धुळा धुळा झाला. बघा माझा गोल्या, गोलू 1 महिन्याच्या नंतर घरी आलो आमच्या. खूप असं नवीन नवीन वाटायला आता, वेगळं पूर्ण. छान आहे. आता पूर्ण साफ करावं लागेल, एवढी जास्त धूळ झाली आहे ना, खूपच धूळ झालेली आहे. पूर्ण आता साफसफाई करून घेतो आम्ही. आणि माझ्या गोल्याला भेटते. माझा गोल्या आहे बघा, 1 महिना राहिला गोल्या मला सोडून. गोलू बाळा, माझे झाड बघूया आपण कसे चांगले राहिलेत का. आता बघते मी. हे बघा, पूर्ण सुकून गेले माझे झाड. किती छान आले होते, तुळस पण वाळून गेल्यात. हे एकच राहिले थोडस. आता 1 महिना सगळं सुकून गेले. हे बघा, तुळस एवढी सुंदर आल्या होत्या ना, मोठ्या मोठ्या. आता याच्या मंजुळ्याचं बी काढून मी लावेल. दुसरं हे सदाफुली वगैरे सुकून गेले, इथंच एका जागी दिसायले. माझे झाड पूर्ण सुकून गेलेत. जाऊ दे, आता काय करणार. त्यांना 1 महिना कुणी पाणी घालाय आपण नव्हतोच. आता दुसऱ्या मी झाडं लावेल, नवीन मंजुळा वगैरे. तुळशी खूपच छान आल्या होत्या, पण सगळ्या आता वाळून गेलेल्या आहेत पाणी नसल्यामुळं. तर मित्रांनो, मला आता एवढी जास्त भूक लागली आहे ना. काल पण रात्री थोडंच खाल्लं होतं आणि सकाळी तर नाश्ता मी काय केलाच नाही, त्याच्यामुळे एवढी भूक लागली. आता मम्मीने आपल्याला दिलेला आहे बांधून जेवायला. आता बघूया त्याच्यात काय काय आहे ते. पटकन आता तोंड हात पाय धुवून फ्रेश झाली आहे मी, झाडून मारून घेतलाय. आता जेवण करून बाकीचं नंतर आवरते. आंघोळीला पाणी ठेवले, नंतर आंघोळ करणार आहे, अगोदर जेवणार आहे. खूप जास्त भूक लागली आहे मला. आता मम्मीनं काय दिलंय बघूया आपण. वाव, हे बघा, मम्मीनं चपाती, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि शेंगदाणे टाकून हिरव्या मिरचीचा ठेचा हे दिलंय. तोंडाला पाणी चाललं माझ्या बघून. वाव, आणि हे दिलेलं आहे पेंडपाला. हे मला खूप जास्त आवडतं. बघा किती सुंदर आहे पेंडपाला. मस्त. आता जेवण करते. आणि आता या डब्यामध्ये आहे मुगाची डाळ, ते पण ओपन करून आता जेवण करणार आहे. फास्ट जेवण बघून तोंडावर पाणी सुटले माझ्या. लय जास्त भूक लागली आहे, डेंजर वाली. प्रवासाने हालत खराब झाले, बेकार. एवढ्या लांबचा प्रवास. नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर काल मी आले आपल्या गडचिरोलीमध्ये पोहोचलेली आहे. आज गडचिरोलीचा आपला दुसरा दिवस आहे. काल येऊन मस्त जेवण वगैरे करून आराम केला मी दिवसभर पूर्ण. परवा दिवशी रात्रीपासून आपण गाडीमध्येच होतो, त्याच्यामुळे पूर्ण असं झोपेत असल्यासारखंच वाटत होतं. त्याच्यामुळे आता आराम करून सकाळी मस्त उठलेली आहे, फ्रेश झाली. आता आपल्या बाहेरचे खूप काही कामं आहेत, ते आपल्याला आता करून घ्यायचं आहे. आपल्याला आता राशन भरायचं आहे, त्याच्यामुळे मी आता मॉलमध्ये जाणार आहे.
आता मॉलमध्ये जाऊन थोडंसं राशन भरून आणते, आपली शॉपिंग करते. जे आहे ते सर्व आता सेटअप वगैरे करायचं आहे. इथलं येऊन पूर्ण धूळ वगैरे जास्त झाली होती एवढे दिवस आपण तिकडे राहिल्यामुळं. आणखीन काम भरपूर आवरायचं बाकी आहे, पण अगोदर आपण आता बाहेरचं आवरून घेणार आहोत काम आणि त्याच्यानंतर मग मी घरचं आवरणार आहे. चला मग पाहूया मी आज काय काय करते ते. बघा मस्त आता आमची गाडी पुसून धुवून घेतलेली आहे एकदम चकपक. थोड्या वेळ आम्ही चालू करून ठेवली होती, एवढे दिवस बंद होती त्याच्यामुळं. आता चाललोच आम्ही फिरायला. सगळ्यात अगोदर आपण आता आपल्या गाडीची हवा वगैरे चेक केली आहे, हवा मारून घेतली टायरमध्ये पूर्ण सगळं आणि आपण निघालेलो आहोत आता फिरायला. हे पहा आपण जात आहोत आणि आपण आता पोहोचलेलो आहोत आपल्या मॉलमध्ये जिओच्या. आणि हे पहा सकाळ सकाळी आल्यामुळं कसं जास्त गर्दी वगैरे नव्हती. चला मग आता आपण आतमध्ये जाऊया आणि मस्त शॉपिंग करूया आपल्याला जे पाहिजे ते. आता मी ते ट्रॉली वगैरे घेतलेली आहे आणि आपण एंट्री केलेली आहे मॉलमध्ये. आणि हे पहा सकाळी लवकर गेल्यामुळे पूर्ण खाली मॉल होता. आपण अगोदर वरती जाऊन वरती सामान घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर आपलं खालचं राशनचं घेऊया. चला मग आलेलो आहोत आपण आता वरती आणि मी पटपट पूर्ण शॉपिंग करून घेते. मी इथे आता तांदूळ घेत आहे आणि आपली फायनली शॉपिंग झालेलीच आहे. थोडंफार जे राहिले मी ते पटपट घेत आहे आणि आपण एवढी शॉपिंग करून पटकन जाऊया घरी. हे पहा इकडे केवढे सारे असे बिस्किट्स वगैरे ठेवलेले होते आणि हे दिवाळीमध्ये आलेला स्टॉक आहे वाटते. रसगुल्ला, सोनपापडी, गुलाबजामुन हे एवढे सारे बॉक्स लावले होते आणि आपली हे पहा शॉपिंग झालेलीच आहे. आणि बिल बघा किती झालेलं आहे, 3,917 रुपयाची आपण शॉपिंग केलेली आहे. आणि आपण आता निघालेलो आहोत शॉपिंग करून. तर आत्ताच आपण बाहेरून आलेलो आहोत, राशन सर्व घेऊन मॉलमधली शॉपिंग आपली झालेली आहे. मस्त आता भूक लागली होती खूप जास्त, त्याच्यामुळे मी मॅगी बनवली आहे. पटकन मॅगी खाणार आहोत. आणखीन आपल्याला बाहेर काम आहेत भरपूर. आता मी बसलेली आहे इथं समोरच्या गॅलरीमध्ये. ही ज्वारी आता चाळला
ज्वारी चालत आहे. आणि ही जी आहे ते गावाकडे जायच्या अगोदरच आम्ही घेतलेली होती, त्याच्यातलं उरलेलं आहे थोडं. एवढं आता अगोदर दळून आणणार आहे. ज्वारीचं पीठ नाही, आता नुसतं दळून आणणार आहे. मग हे बघा, याच्यात थोडे झालेत मस्किडे. मस्किडे झालेत की हो, चांगलेच झालेत. आता ते आपण अगोदरची ज्वारी आहे त्याच्यात होते तसं आता थोडी टाकलं. एवढं आणावं दळून. हे गहू आहे तर एवढे गहू पुन्हा याला पण चालते. गव्हामध्ये दिसना गेले गहू चांगले आहेत. ज्वारी थोडी खराब झाली, ज्वारीलाच लागलेत ते मस्किडे. तर झालेलं आहे माझं हे बघा, एवढे गहू आणि ज्वारी चाळून आता आपण याला घेऊन जात आहोत दळून आणायला. आता डबल आणखीन आपण बाहेर आलेलो आहोत आणि मस्त एवढे गाडीवर बसून फिरायला मला खूप मजा येत होती. खूप छान वाटत होतं. ऊन पण लागत होतं पण छान वाटत होतं, एकदम मस्त फुल एन्जॉय करत होतो आम्ही. आणि हे पहा, आपल्याला नंतर बघायला पण भेटलेलं आहे एक हेलिकॉप्टर बघत जात आहे. मस्त पोलीस हॉस्पिटलचं आहे ते. आणि रस्त्यावर हे पहा किती सुंदर असं हे टोकऱ्या बास्केट्स असं बनवलेलं. आणि हे पूर्ण हँडमेड आहे. त्यांनी तिथं समोर हातावर बनवतात. किती सुंदर अशी कला आहे बघा त्यांच्या हातामध्ये. आणि हे पहा पूर्ण हे असं फ्लावरचा वास वगैरे किती सुंदर बनवलंय, एकदम भारी. आणि हे कंदील आहेत, काय आहेत काय माहित नाही, पण खूपच सुंदर असं हे पहा किती छान छान. आणि कलर मध्ये पण बनवलेलं आहे त्यांनी. मला तर पाहायला खूप छान वाटत होतं. चला आपण पाहूया काय काय आहे बनवलेलं वेगवेगळं. खूपच छान वाटत होतं पाहताना. तुम्हाला कसं वाटत आहे? आणि हे पहा, छोटा टी टेबल किती सुंदर बनवलेला आहे. आणि पूर्ण हा सोफा सेट बनवले आहे त्यांनी. हे कुठल्या तरी लाकडापासून बनवतात ते सांगितलं मला तिथल्या दादांनी, पण माझ्या लक्षात राहिलं नाही. आणि किती सारं हे पहा एवढं सामान आहे त्यांचं. आणि हे असे झुले पण त्यांनी बनवून तिथं ठेवलेले आहेत विकायला. हे हातावर बनवलेले पण, हाताने बनवलेले झुले पण आहेत. किती सुंदर त्यांनी बनवले पहा, किती छान आहेत. मला तर खूपच जास्त आवडलं मस्त. आणि हे तर टेबल मला एवढा आवडला ना छोटावाला, किती सुंदर असं दिसाय पण फॅन्सी आणि एकदम मस्त आहे. हे पहा, हा पण झुला किती सुंदर दिसायला लागले. आणि यांनी हे असे मोठेवाले पण लोखंडाचे बनवून ठेवलेले होते. आणि हे दादा पण इकडं बनवायला चालूच होतं यांचं पण. त्याच्यानंतर आपण पोचलेलो आहोत आरोग्याचा चहा पिण्यासाठी. आणि खूप दिवसानंतर आपण इथला आता गुळाचा चहा पित आहोत. जाण्याच्या अगोदर पिलो होता आपण त्या दिवशी आणि आता पित आहोत 1 महिन्याच्या नंतर. छान वाटलं चहा पिऊन. मग त्याच्यानंतर मी पोचलेली आहे मनीष सुपर शॉपीमध्ये. आणि जे आपल्याला मोठ्या मॉलमध्ये भेटलं नाही सामान, ते आपण इथून घेऊया जे लागल ते. छोटंफार थोडंसं सामान आपण इथून पण घेतलेलं आहे. आणि आता इथून आपण निघालेलो आहोत. आणि जाता जाता आठवलं की आपल्याला टीव्हीचा रिमोट घ्यायचा, त्याच्यामुळे इथं थांबलो आणि टीव्हीचा रिमोट पण घेतला. आणि आपण आता पोचलेलो आहोत फायनली दळून आणण्यासाठी दळणच्या दुकानला, गिरणीवरती. आणि हे बघा काका इथलं आपलं वजन करून दळून देत आहेत. मस्त आता ते दळून झालेलं आहे आपलं. आणि पिशवीमध्ये आपण घेऊन आता जाऊया आपल्या घरी फायनली. तर मित्रांनो, आज फायनली आमचे बाहेरचे सर्व कामं झालेले आहेत. आत्ता घरी पोचले. हे बघा 4 वाजलेत कंप्लीट. आज दिवसभर आमचा बाहेर गेलाय कामामध्ये. आता सर्व कामं झाली. मस्त आता घरचं आवरायचंय, मग रात्रीचा स्वयंपाक. मित्रांनो, बाहेरून आल्यानंतर मी घरचे थोडे कामं आवरलेली आहेत आणि थोडा वेळ आराम केला. आता रात्रीचा स्वयंपाक केलेला आहे. चला मी तुम्हाला दाखवते काय बनवलंय ते. हे बघा, मस्त मी अशी अंड्याची भाजी बनवलेली आहे. आणि इकडं बनवलेली आहे ती त्याच्यासोबत खायला ज्वारीच्या भाकरी. तर पाहिलात मी मस्त स्वयंपाक बनवलेला आहे. पूर्ण 1 महिन्याच्या नंतर मी स्वयंपाक आज बनवलाय. मम्मीची खूप जास्त आठवण आली. 1 महिना आराम केलेला आहे मी, मस्त मम्मीच्या हातचं खाल्लेलं आहे आयतं. आणि 1 महिन्याच्या नंतर मी आज भाकरी आणि भाजी बनवल्यात. आम्ही गडचिरोलीमध्ये आल्यानंतर माझा हा आजचा पहिला दिवस पूर्ण असा कामातच गेलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच सपोर्ट करत राहा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.